आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी बजावला मतदानाचा अधिकार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी आज सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबियांनी देखील मतदान प्रक्रिया पार पाडली। मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन आलो असल्याचे शेट्टींनी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले, मागील पंचवार्षिकला झालेला पराभव हा कटकारस्थानाचा भाग होता। मात्र पराभवाबद्दल मी आदळआपट करत बसलो नाही, कोणाला शिव्याशाप दिल्या नाहीत। ज्या काही चुका झाल्या होत्या त्या बदलण्याचा प्रयत्न केला, काही धोरणांमध्ये बदल केला। आता निवडणुकीला सामोरे जात असताना मला पूर्णतः विजयाची खात्री आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले। दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या रंगतदार पातळीवर आली असून सत्यजित पाटील सरुडकर, धैर्यशील माने आणि इतर अपक्ष उमेदवारांचे आव्हान राजू शेट्टी यांच्या समोर आहे। 2 वेळा हातकणंगलेचे खासदारपद भूषवलेल्या राजू शेट्टी यांना कोणत्याही युती किंवा आघाडीने सामील केले नाही। मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला होतो आणि राजू शेट्टींच्या गळ्यात विजयाची माळ पडते का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे। आज मतदान प्रक्रिया पार केला कुटुंबियासमेत। खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं लवकर येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला। 98 वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून मी आता माझ्या कामाला निघालेला आहे। 5 वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकारस्थानाचा एक भाग होता, म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला। तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता, पण शेवटी पराभव हा पराभवच असतो, त्याला कारणं सांगून चालत नाही। आणि मी आदळआपट करत बसलो नाही, कुणाला शिव्याशाप देत बसलो नाही। 5 वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो। ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या, काही पॉलिसीमधल्या चुका होत्या, काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं, ते सगळं केलं। आणि 5 वर्षापूर्वीच मला वाटतं की 23 मेला निकाल लागलेला होता 2019ला। त्याच वेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर, त्यांच्या भरवशावर, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गोरगरीब माणसं असतील, सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं। आणि 5 वर्षामध्ये त्यातले काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं होतं। आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं 5 वर्ष मतदारसंघाची बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलो आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।